थरार नरसाळा शिवारात धावत्या एसटी बसचा मेन शाफ्ट निखळला. नरसाळा ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. नरसाळा ग्रामपंचायतच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. वणी आगाराचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर. खटारा गाड्या प्रवाशासाठी की मृत्यूच्या सापळ्यासाठी? संतप्त प्रवाशांचा सवाल. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांच्या देखभालीचा प्रश्न आज पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वणी आगारातून ग्रामीण भागात प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका बसचा धावत्या गाडीत मेन शाफ्ट तुटल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास नरसाळा गावाजवळ घडली. सुदैवाने रस्त्यावरील जागरूक नागरिकांनी वेळेवर ओढून चालकाला सावध केल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला असून बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार वणी वडकी राळेगाव या मार्गावर जाणारी बस नेहमीप्रमाणे प्रवाशांनी गच्च भरून वणी आगारातून बाहेर पडली होती. बस नरसाळा बस स्टॉप आणि गावच्या वेशीवर पोहोचली असता अचानक बसच्या खालचा मुख्य भाग म्हणजेच मेन शाफ्ट तुटला आणि रस्त्यावर घासला जाऊ लागला. शाफ्ट लोखंडी असल्याने त्याचा रस्त्याशी घासला गेल्यामुळे मोठा आवाज आणि ठिणग्या उडू लागल्या. नरसाळा येथील तरुणांचे प्रसंगावधान. बसच्या खालून येणारा आवाज आणि लोंबकळणारा शाफ्ट जवळच उभ्या असलेल्या नरसाळा येथील काही तरुणांच्या आणि ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आरडाओरडा सुरू केला आणि हातवरी करून चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा दिला. चालकानेही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बस अत्यंत सावधगिरीने रस्त्याच्या कडेला घेतली. जर बसचा वेग जास्त असता किंवा वळणावर हा तांत्रिक बिघाड झाला असता तर बस उलटून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. प्रशासनाचा निष्काळजीपणा की प्रवाशांचे नशीब? गाडी थांबल्यावर प्रवाशांनी खाली उतरून पाहिले असता तुटलेला शाफ्ट पाहून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. एसटी प्रशासनाचे गाड्यांच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे असा आरोप यावेळी संतप्त प्रवाशांनी केलाय. वणी आगारातील अनेक गाड्यांची अवस्था दयनीय असून जुन्या आणि खिळखिळ्या झालेल्या गाड्याच प्रवाशांच्या सेवेसाठी पाठवल्या जात असल्याने अशा घटना वारंवार घडत आहे. आजच्या या घटनेनंतर वणी मारेगाव परिसरातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने केवळ नफ्याचा विचार न करता प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या गाड्याच मार्गावर सोडाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. नरसाळा येथील नागरिकांनी दाखवलेल्या या शौर्याचे आणि सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मारेगाव वार्ता सचिन पांडुरंग मेश्राम, मारेगाव.